60 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी एक संघटना उभी केली. त्याचं नाव शिवसेना. आणि काल त्याच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा झाला. पण एक नाही तर 2 वर्धापन दिन साजरे झाले. एकीकडे मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांचं आणि दुसरीकडे गोरेगावच्या नॅस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. आणि यंदाच्या या दोन्ही मेळाव्यांना एक विशेष पार्श्वभूमी होती. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी नुकतीच केलेली बंडखोरी. हे 6 खासदार लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं बोललं जाते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे या दोघांच्याही भाषणांमागचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि तुलना सुद्धा करणार आहोत. सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या भाषणापासून करू. त्यांच्या भाषणातला काही अंश मी तुम्हाला सांगते. उद्धव ठाकरे हे या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात आणि ऑपरेशन टायगर नंतर खरं तर पहिल्यांदाच शिवसैनिकांसमोर आले. त्यांचं भाषण हे भावनिक आणि आक्रमक असं दोन्ही होतं. एका क्षणी तर ते भावूक झाले आणि बंडखोरी झालेल्या मतदारसंघातील जनतेची त्यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली. या खासदारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही मेहनत केली, मतं दिलीत आणि आज त्यांनीच गद्दारी केली आहे. इतिहासात गद्दारीचा शिक्का सहज पुसला जात नाही असं म्हणत त्यांनी फुटीर खासदारांना थेट इशारा सुद्धा दिला. भाजपवर सुद्धा त्यांनी जोरदार टीका केली. फोडाफोडीचं राजकारण करणारा भाजप आणि खोक्यांसाठी गद्दारी करणारे खासदार अशा शब्दात त्यांनी भाजप आणि गद्दार खासदारांवर निशाणा साधला. देश अराजकाच्या दिशेने चाललाय हे माझं भाकीत नाही, ही भीती आहे असं विधानही त्यांनी केलं. आणि शिवसैनिकांना त्यांनी ऑपरेशन कमळ आता करावंच लागेल असं स्पष्ट आवाहनही केलं. माझ्यावर जे आरोप होत आहेत ते जर का खरे असतील तर मी एका क्षणात पक्षप्रमुख पदावरनं पायउतार होण्यास तयार आहे. मी डगमगलो नाही, मी खचलो नाही. आपल्यावर अनेक संकट आली पण मी डोंगरासारखा उभा राहिलो. शिवसैनिक देतील ती जबाबदारी मी स्वीकारेन. पण अट एकच आहे की सोन्यासारखी शिवसेना चोराच्या हातात नको. कोणीही शिवसैनिक पुढे येऊ देत, आपण त्याला पक्षप्रमुख बनवू असेही ते म्हणाले. या मेळाव्यात पुढे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ सुद्धा शेअर केला. याच्यात बाळासाहेब काय म्हणतायत तर पार्टीच्या तिकिटावर जिंकून येतात आणि हे बदमाश तिकडे जातात, मग त्यांना मी काय ओवाळू. यापुढे एक जरी शिवसेनेचा आमदार फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा असं बाळासाहेब म्हणतात. उभाटा गटानं दादरमध्ये हीच वाक्य लिहिलेली पोस्टर सुद्धा लावली होती. त्यामुळे झाल्या प्रकारामुळे भावनिक होऊन नंतर बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवून ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये बळ फुंकण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यात उभाटा गटाचा पुढचा ऍक्शन प्लॅन काय असेल याची मात्र क्लॅरिटी दिसली नाही. यानंतर दुसरीकडे म्हणजेच एकनाथ शिंदेंकडे वळूया. नेस्को सेंटर मधल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा सूर हा थोडासा वेगळा होता. इथे भावुकतेपेक्षा आत्मविश्वास आणि आक्रमकता जास्त दिसली. आणि खरं तर आक्रमकता हाच शिवसेनेचा स्थायी स्वभाव आहे. त्यांच्या भाषणाकडे येण्यापूर्वी आपण एकनाथ शिंदेंची काही सॉफ्ट स्किल्स पाहूया. एकनाथ शिंदेंनी पांढरा कुर्ता आणि गळ्यामध्ये शिवसेना चिन्ह असलेली पट्टी घातली होती. त्यामुळे शिवसेना माझीच असं त्यांनी यातून दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला. शिवाय पोस्टर वॉर मध्ये सुद्धा शिंदे पुढे असल्याचं दिसून आलं. मातोश्रीच्या बाहेरच शिंदेंचं हात पसरून लावलेलं मोठं पोस्टर, तर दुसरीकडे आदित्य आणि उद्धव यांच्या फोटोंची छोटी छोटी पोस्टर्स आपल्याला दिसली. त्यामुळे सॉफ्ट स्किलच्या बाबतीत सुद्धा शिंदेंनी आघाडी घेतल्याचं या निमित्ताने दिसून आलं. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचं तर शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. ते सांगतात ज्यांना जायचंय त्यांनी जा, पण त्यांच्या अहंकाराचा फुगा हा सतत फुटतोय. जावा जावा म्हणत आता सगळेच जाऊ लागलेत, त्यामुळे ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आलीय असा टोलाही शिंदेंनी लगावला. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे आहेत, त्यामुळे उद्धव यांचा पक्ष वाढणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी शिंदेंनी ऑपरेशन टायगर स्वतः केलं असल्याचं सुतोवाच सुद्धा केलं. त्यांनी मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरल्याने कोणी वाघ होत नसतो. या लांडग्यांनी मला 4 वर्षांपूर्वी धमक्या दिल्या. मुंबईत यावं लागेल, वरळीतून जावंच लागेल. तेव्हा एकनाथ शिंदे एकटा आला, वरळीत येऊन थांबला सुद्धा. तेव्हा धमक्या देणारे मात्र घरी बसले होते. आणि आता हे तुडवा म्हणतायत. हिम्मत असेल तर या आणि तुडवा. पण तुडवायला हे शिवसैनिक पाय जागेवर तरी ठेवतील का? हे शिवसैनिक बाळासाहेब आणि दिघेंच्या कडव्या विचारांचे. सेनापतीने घरी बसून चालत नाही, समोर येऊन लढावं लागतं असाही टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. बाळासाहेब यांच्या फक्त नावात आहेत असं म्हणत त्यांनी टीका केली. आणि मग कुत्रे झुंडीने भुंकतात, वाघ एकटाच येतो. कुत्रे भुंकतात, टायगर शिकार करतो. आमचीच शिवसेना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. आगे आगे देखो होता है क्या. म्हणजे उभाटा गटाला अजून खिंडार पडणार का, अजून काय पिक्चर शिंदे घेऊन येणार आहेत यावर सुद्धा आता चर्चा व्हायला लागली. एकंदरीतच एकनाथ शिंदेंच्या भाषणात एक प्रकारचा आक्रमकपणा या निमित्ताने दिसला. पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी अजून काहीतरी राजकीय भूकंप मी घडवणार असे सुद्धा संकेत दिले.
आणि शिवाय उद्धव आणि त्यांच्या कार्यशैलीला टार्गेट सुद्धा केलंय. म्हणजे शेवटाकडे येताना याचा निष्कर्ष काय? तर एकाच दिवशी एकाच शिवसेनेच्या नावावर दोन वेगवेगळे मेळावे झाले. खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचा खरा वारसदार कोण, यासाठी ही लढाई सुरू आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे माफी मागत, भावनिक होत शिवसैनिकांना एकत्र राहण्याचं आवाहन करत होते, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आत्मविश्वासाने आणखीन फोडाफोडीचे इशारेही देत होते. 60 वर्षांपूर्वी एक शिवसेना होती, आज दोन शिवसेना आहेत आणि दोघांचे दावे एकच आहेत की आम्हीच खरी शिवसेना. दोन्ही शिवसेनेचं राजकारण कुठल्या दिशेने जातंय हे आता पुढच्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईलच. तोपर्यंत इथेच थांबूया. अशाच वेगवेगळ्या स्टोरीजसाठी पाहत रहा ऑड इव्हन.